शब्दसिद्धी. शब्दसिद्धी म्हणजे काय, तर मराठीमध्ये शब्द कसा बनतो म्हणजे सिद्ध होतो ते म्हणजे शब्दसिद्धी होईल. शब्दसिद्धीचे 4 प्रकार आहेत. एक आहे तत्सम, देशी, तद्भव आणि परभाषीय. आता तत्सम शब्द म्हणजे काय, तर संस्कृत शब्द जसेच्या तसे येतात त्यास तत्सम म्हणतात. उदाहरणार्थ कन्या, पुत्र हे शब्द आहेत. तद्भव म्हणजे काय, तर संस्कृत शब्दात बदल होऊन आलेले शब्द. उदाहरणार्थ आता ग्रामचं काय होतं, गाव होतं, गृहचं घर होतं, अशा पद्धतीने तद्भव शब्द आहेत. देशी शब्द बघा, देशी म्हणजे मूळचा शब्द ज्यामध्ये काहीही बदल झालेला नाही असे शब्द म्हणजे देशी शब्द. उदाहरणार्थ दगड, झाड. चौथा प्रकार आहे परभाषीय. परभाषीय म्हणजे इतर भाषांमधून आलेले शब्द. मग अशामध्ये पारसी असेल, पोर्तुगीज, इंग्रजी, हिंदी अशा अनेक भाषांमधून आपल्याला शब्द आलेले आहेत मराठीमध्ये. तर फारसीचे शब्द बघा इथं, अत्तर पेशवा, पोर्तुगीज पगार बटाटा.